नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी इथं घेऊन आलेलो आहोत. तर पहा, या बातमीविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा पद्धतीची माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर पहा, स्क्रीनमध्ये दिसल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित च्या वेबसाईटवरती आता तुम्हाला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबवली जाणार आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. आता या योजनेची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर पहा, याची वेबसाईट आहे www.mahadiscom.in/solar ही याची वेबसाईट आहे. पहा, या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची तुम्हाला ही डॅशबोर्ड दिसणार आहे. तर यामध्ये बघा, इथं योजनेची माहिती काय आहे आपण पाहूया. तर आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, यामध्ये योजनेची ठळक वैशिष्ट्ये आता पाहू आपण. या शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व स्वतंत्र आणि शाश्वत योजना. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा संपूर्ण खर्च, म्हणजे फक्त 10% रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा संच मिळणार आहे. तर यामध्ये बघा, अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांसाठी लाभार्थ्यांचा हिस्सा 5% राहणार आहे. म्हणजे सर्वसाधारणसाठी 10%, तर अनुसूचित जाती जमातींसाठी 5% हा हिस्सा राहणार आहे. उर्वरित रक्कम ही केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळणार आहे. तर यामध्ये बघा, केवळ 5 ते 10% तुम्हाला भरायचे आहेत, बाकीचे अनुदान तुम्हाला मिळणार आहे. तर जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पंप यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यानंतर पहा, 5 वर्षाची दुरुस्ती हमी व इन्शुरन्स, म्हणजे 5 वर्षाची तुम्हाला इथं दुरुस्तीची सुविधा मिळणार आहे. तसेच याचा इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना एक तर लोड शेडिंग किंवा मग रात्रीचं अपरात्री शेतामध्ये लाईटीच्या विजेच्या अभावी आपल्याला राबावं लागतंय. त्यासाठी आता ह्या योजनेनुसार वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता राहणार नाही. म्हणजे सौर पॅनल बसल्यानंतर लोड शेडिंगची चिंता राहणार नाही. त्यानंतर पहा, सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा, म्हणजे दिवसभर लाईट याची राहणार आहे. आता लाभार्थ्याचे निवडीचे निकष कसे राहणार पहा, हा महत्वाचा मुद्दा आपण इथं पाहूया. तर पहा, 25 एकरापर्यंत 2.5 एकरापर्यंत शेत जमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर पंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेत जमीन धारकास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेती जमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचे सौर पंप देय राहील. म्हणजे पहा, याच्यामध्ये तुमचं जर 2.5 एकर क्षेत्र असेल तर त्यामध्ये तुम्हाला 3 अश्वशक्ती म्हणजे 3 HP मोटर्स मिळणार आहे. त्यानंतर जर तुमचं 2.5 म्हणजे 2.51 ते 5 एकरापर्यंत जमीन असेल तुमची, तर त्यासाठी 5 अश्वशक्ती म्हणजे 5 HP ची क्षमतेची मोटर तुम्हाला मिळणार आहे हा प्लॉट. त्यानंतर 5 एकरावरील एक शेत जमीन असेल तुमची, तर त्या शेतकऱ्याला 7.5 HP मिळणार आहे. यामध्ये पहा, वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारे नदी नाले यांच्या शेजारी शेत जमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेत पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरण वितरणाद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2, मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र राहील. तर पहा,
अशा पद्धतीने याची इथं वैशिष्ट्य तुम्हाला दिलेली आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला परिपत्रक पाहायला मिळेल, की शासन निर्णय पण पाहायला मिळेल. आता या ठिकाणी बघा अर्ज करायचा आहे, तर लाभार्थी सुविधामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. यासाठी वेबसाईट थोडी स्लो आहे. तर पहा या वेबसाईट वरती जाऊन आता तुम्हाला हा पूर्ण अर्ज भरायचा आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते पाहूया. तर यामध्ये बघा डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहे, तर 7/12 लागणार आहे. यानंतर ना आधार कार्ड लागणार आहे, कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक लागणार आहे, पासपोर्ट साईज फोटो. आता अदर डॉक्युमेंट मध्ये पहा इथं एनओसी फॉर्म कन्सर्न डिपार्टमेंट इन केस ऑफ डार्क वॉटर शेड एरिया. याचं काही इथं ST/SC सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही अनुसूचित जाती जमातीचा असेल तर तुम्हाला इथं सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्ही इथं भरू शकता एकदम सोप्या भाषेत. नाही तर तुम्ही आपल्या जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन देखील हा फॉर्म भरू शकता.